शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी आज होणार आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी ईडी चौकशी करता त्यांना बरोबर सकाळी 11 वाजता हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। अमोल कीर्तीकर ईडी समोर उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। नक्कीच आता मला समन्स आलेला आहे आजच्या तारखेचा, त्यामुळे मी नक्कीच जातोय तिकडे। गेल्या वेळेला पण मला समन्स होता, परंतु मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्याकारणाने मी जाऊ शकलो नाही। त्यामुळे आज जाणार आहे आणि त्यांची जी काही प्रश्न आहेत त्याला मी उत्तर देणार आहे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आताच तुम्ही देखील ऐकलं, अमोल कीर्तीकर म्हणाले गेल्या वेळी देखील समन्स बजावण्यात आलेला होता, पण आपण बाहेर असल्या कारणाने अनुपस्थित राहिलो, पण आज आपण जाऊ ईडीच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊ अशी भूमिका अमोल कीर्तीकरांनी घेतलेली आहे। 10 वाजून गेलेले, तासभर शिल्लक आहे, त्या ठिकाणी काय नेमकी स्थिती आहे, काय परिस्थिती आहे? कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे का? अमोल कीर्तीकर साधारणतः किती वाजता, 11:15च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचतील का? काय अपडेट पोहोचत आहेत? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की अमोल कीर्तीकर यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे। याआधी आपण पाहतोय की 2 वेळा त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं। मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की अमोल कीर्तीकर यांचे वकील ईडी कार्यालयात आले होते आणि त्यांनी मुदत वाढ म्हणून म्हणजेच वेळ त्यांनी वाढून मागितली होती आणि त्यामुळे त्यांना आज 8 तारखेला ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी नक्कीच समन्स जे आहे ते 2 दिवसांपूर्वी बजावण्यात आलं। एकूणच आज अमोल कीर्तीकर हे ईडीच्या चौकशीला समोर जाणार आहेत। त्यांच्यावरती आपण ज्या पद्धतीत पाहतोय कोरोना काळामध्ये खिचडी घोटाळा संदर्भात आरोप करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः आपण पाहिलं होतं की या सगळ्याच प्रकरणामध्ये याआधी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची चौकशी झाली, त्यांना अटक झालं आणि आता अमोल कीर्तीकर यांची आज चौकशी होणार आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर हे ईडीच्या कार्यालयाकडे निघालेले आहेत आपल्या घराकडून आणि आपण पाहतोय की आज नेमकं ईडीकडनं त्यांची कशा पद्धतीत चौकशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की त्यांना मुंबईच्या वायव्य या इथून ठाकरे गटाकडून उमेदवारी जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीत आपण पाहतोय सध्याचं वातावरण म्हणजेच राजकीय वातावरण ज्या पद्धतीत सुरू आहे, ज्या पद्धतीत ठाकरे गटातल्या इतर नेत्यांना त्यांच्यावरती ज्या पद्धतीत आरोप लावण्यात आले, कारण कोरोना काळामध्ये आपण पाहिलं बॉडी बॅग प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी झाली। त्यामुळे एक एक करत असे अनेक नेते जे आहेत ठाकरे गटातले यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांची चौकशी जी आहे ती ईडीकडनं केली जाते। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची आज ईडीकडून धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।